सुधा मूर्ती या उत्तम लेखिका आहेत. त्यांची अनेक पुस्तके मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी, तमिळ या भाषातून प्रकाशित झालेली आहेत. पण त्याचबरोबर त्या उत्कृष्ट आणि हळव्या मनाच्या समाजसेविकाही आहेत. त्या आजपर्यंत अनेक गरजू विद्यार्थी, अनाथ, महिला यांना इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे. त्यांच्याच अस्तित्व या कादंबरीचा भाग दुसरा. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, सुधा मूर्ती लिखित अस्तित्व या कादंबरीचा आज भाग दुसरा याचं वाचन करत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कादंबरी वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. भाग 2. रावसाहेब एवढे मोठे उद्योगपती पण मद्यपान आणि मांसाहारापासून 4 हात दूरच राहिले. कसलीही पार्टी असली तरी तिथे जेवण न करताच घरी यायचे. सुमतीने त्यांच्यासाठी 2 परोठे करून ठेवलेले असायचे. घरात स्वयंपाकी असून सुद्धा त्यांना सुमतीच्याच हातचे परोठे लागत. रावसाहेबांनी कधीही अनावश्यकरित्या पैसा खर्च केला नाही. मुकेशचा स्वभाव सुद्धा रावसाहेबांसारखाच. लंडनमध्ये असून सुद्धा त्याने मांसाहार आणि मद्यपान कधीच केले नव्हते. अम्माच्या परोठ्याची चव कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये येणार नाही. त्याने अम्माच्या पाककलेचे वासंती समोर कौतुक केले होते. तुमची अम्मा म्हणजे तुम्हाला प्राणासारखी. त्यामुळं त्यांनी काही केलं तरी ते तुम्हाला अमृतच की. प्रेम असलं की असं होतं. वासंती त्याची कधी कधी अशी चेष्टा करीत असे. मुकेशला आपल्या बेंगलोर मधल्या घराची आठवण येत होती. सदाशिवनगरमध्ये मोठी जागा होती. त्यात मोठा बंगला, बगीचा आणि घरात 4 गाड्या होत्या. स्वयंपाकी होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अम्मा आणि बाबा तिथे होते. ज्यूस पीत मुकेश रावसाहेबांबद्दल विचार करत होता. मागच्याच महिन्यात रावसाहेब काही कामानिमित्त लंडनला आले होते. नेहमीसारखे हसतमुख दिसत होते. त्यांची प्रकृतीही ठणठणीत होती. जाताना विमानतळावरच त्यांनी 2000 पौंड रकमेचा चेक दिला होता. हे कशासाठी बाबा? मुन्ना, तुझ्या वाढदिवसासाठी. माझा वाढदिवस 1 जानेवारीला. तुम्ही आधीच 2000 पौंड पाठवले आहेत ना? मुन्ना, ते माझे. हे 2000 पौंड तुझी आई बुद्ध पौर्णिमेला तुझा वाढदिवस साजरा करते ना, त्याच्यासाठी आगाऊ रक्कम म्हणून. सगळ्यांचा एकच वाढदिवस असला तरी मुकेशचे 2 वाढदिवस असायचे. मुकेश नववर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मला होता. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अम्मा मुकेशचा वाढदिवस साजरा करायची. मुकेश लहान असताना एका मोठ्या अपघातातून वाचला होता. त्यामुळे मुकेशला रावसाहेबांकडून आणि सुमतीकडून अशी 2दा भेट मिळत होती. रावसाहेब मोठ्या मनाचे. आपल्यासाठी ते काहीही करत नसत. अगदी साधी राहणी, पण असंख्य शाळा कॉलेजना, धार्मिक संस्थांना त्यांनी मुकेशच्या नावाने देणग्या दिल्या होत्या. मुन्ना, या पुण्याईमुळेच तुझं रक्षण होते. मी नसलो तरी तू पुण्यकर्म सोडू नकोस. रावसाहेबांच्या आठवणींनी त्याचे डोळे पाणावले. बाबांना काय झालं असेल? मुकेश काळजीत पडला. आपण जाऊन पोहोचायच्या आधी काही बरं वाईट झालं तर? या विचाराने तो हादरला. त्याचे हात गळ्यातल्या जानव्याकडे आणि गळ्यातल्या साखळीकडे अगदी अभावितपणे गेले. सुमतीने त्याच्या लहानपणापासून त्याला शिकवले होते, मुन्ना, भीती वाटत असेल तेव्हा गळ्यातली साखळी आणि जानवं यांना स्पर्श कर. गायत्री देवी तुझं रक्षण करील. यात कोणत्याच प्रकारचा तर्क नव्हता, पण आईच्या श्रद्धेमुळे त्याला ती सवय लागली होती. मुकेशला पुन्हा रावसाहेबांची आठवण झाली. मनातल्या मनात त्याने राघवेंद्र स्वामींची प्रार्थना केली, गुरुदेव, वडिलांचं रक्षण करा. एअर हॉस्टेस आली आणि तिने सांगितले, सर, बेंगलोर जवळ आलंय. गतकालाच्या आठवणींच्या गर्दीतून बाहेर येत मुकेशनं पट्टा आवळला. विमान सावकाशपणे उतरू लागलं. विमानतळाबाहेर गाडीत शफी मुकेशची वाट बघत होता. शफी हा मुकेशचा ड्रायव्हर. गेल्या 10 वर्षापासून तो त्यांच्याकडे कामाला होता. घरच्या माणसांपैकीच एक झाला होता. रावसाहेबांची गाडी वेगळी. त्यांचा ड्रायव्हर म्हणजे रामलाल. तो सुद्धा त्यांच्याकडे खूप वर्षांपासून होता. अगदी दिल्लीत असल्यापासून तो होता. शफीला बघताच मुकेशने काळजीच्या सुरात विचारले, शफी, बाबा कसे आहेत? त्याने मान खाली घातली, पण उत्तर दिले नाही. मुकेशच्या हातातले सामान घेऊन तो पुढे निघाला. मुकेशला शंका आली. काय शफी, बाबा कसे आहेत सांग ना.
रावसाहेब आज पहाटे 4 वाजता. म्हणजे रावसाहेब आता नाहीत? मुकेश दुःखावेगाने गाडीत बसला. त्याला कल्पनाच करवेना. आपली कोणतीही समस्या आपल्या वडिलांच्या समोर ठेवल्याशिवाय मुकेशला चैन पडत नसे. ती समस्या चांगली असो वा वाईट असो, वडील त्याच्यावर कधीच रागावले नाहीत. त्याच्याकडून काही चूक झालीच तर म्हणायचे, "मुन्ना, फक्त माणूसच चूक करतो. त्यासाठी एवढं वाईट वाटून घेऊ नये." चालणारा ठेचकाळणारच. आणि मुकेशला धीर यायचा. बाबा आता नाहीत. बाबांच्या वटवृक्षाच्या प्रेमळ छायेत मुकेश, त्याची बहीण नीरू ही दोघे आरामात होती. आता तो वटवृक्ष कोसळला होता. मुकेशला भर दुपारच्या उन्हात उभे असल्यासारखे वाटले. दुःख उफाळून आले. शफी सांगत होता की रावसाहेब कोमात गेले होते. आधी त्यांना ICU मध्ये नेले होते. शेवटी शेवटी तर त्यांनी मुन्नाची खूप आठवण काढली होती आणि पहाटे ते गेले. रावसाहेबांची साठी उलटली होती, पण तरीही मुलांबरोबर ते नेहमीच मित्रासारखे वागायचे. मुकेशला आईची आठवण झाली. सुमतीला मंगळागौरी हेच नाव अधिक शोभून दिसत होते. गोरा वर्ण, कुरळे केस, पैशा एवढे मोठे कुंकू, गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, केसात मोगरीची माळ, कानात हिऱ्याच्या कुड्या, हातभर बांगड्या. ती नेहमी हसतमुख असायची. आता ती कशी दिसत असेल? आईची आठवण येताच मुकेशचे दुःख वाढले. गाडी घरासमोर थांबताच मुकेश उतरला. गाडी थांबविण्यासाठी जागा नव्हती इतक्या गाड्या उभ्या होत्या. खूप लोक आले होते. त्यात प्रथितयश, नामवंत माणसेही होती. मुकेश आत येताच तिथली कुजबूज थांबली. रावसाहेबांचा देह हॉलच्या मध्यभागी ठेवला होता. मुकेश सरळ वडिलांच्या पायाशी जाऊन बसला. तो त्यांच्या देहाकडे एक टक बघू लागला. रावसाहेब निश्चिंतपणे झोपल्यासारखे दिसत होते. यातनेचा कणही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. खरंच बाबा गेले? मुकेशने पुन्हा एकदा वडिलांचा चेहरा पाहून घेतला. पाठीवर कुणीतरी हात ठेवल्यासारखे वाटले. त्याने मागे वळून पाहिले तर नीरजा होती. मुन्ना. नीरजाने त्याला मिठी मारली. भावाला बघताच तिला रडू कोसळले. सुमती, रावसाहेब यांच्या जीवनात उमललेली ही दोनच फुले. मुकेश आपल्या बहिणीबरोबर आईच्या खोलीत आला. सुमती खुर्चीवर बसली होती. भीत भीतच मुकेशने वर बघितले. पांढरे पातळ नेसलेल्या, केसात फुलांची माळ नसलेल्या, हातात बांगड्या नसलेल्या सुमतीला बघताच त्याने "अम्मा" म्हणून हंबरडा फोडत तिच्या मांडीवर डोके टेकले. सकाळपासून अम्मा रडलीच नाही. मुन्ना, आता तू आल्यावर तरी. नीरूच्या या बोलण्याने अम्माच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मुकेशला चिंब भिजवू लागल्या. 28चा मुकेश आणि 30शीतली नीरू, पण दोघेही लहान मुलासारखे आईच्या कुशीत शिरून रडू लागले. पुढचे सगळे कार्य यांत्रिकपणे पार पडले. रावसाहेबांचा उत्तराधिकारी, एकुलत्या एक मुलाने मुकेशने सगळे कार्य पार पाडले. या साऱ्या क्रियाकर्मांवर मुकेशचा विश्वास होता. भारतीय संस्कृतीविषयी त्याने अनेक नियतकालिकातून लेखनही केले होते. त्याच्या बुद्धिमत्तेला अनुरूप अशीच नोकरी त्याला BBCत मिळाली होती. मुकेशने सगळे कार्य श्रद्धेने केले. 6 फूट उंचीच्या त्याच्या आवडत्या रावसाहेबांची आता 3 मुठीत मावेल एवढी राख झाली होती. रावसाहेब गेल्यावर बरीच मंडळी भेटायला आली. मुकेशने सगळ्यांना हात जोडून नमस्कार केला. पण घरचा सगळा व्यवहार त्यांचा जावई सतीशच पाहत होता. व्यवसायाने वकील असलेला सतीश खूप बडबड्या. सासऱ्यांबरोबर कामानिमित्त हिंडायचा. त्यामुळे त्याच्या ओळखीही खूप होत्या. पण मुकेशचे तसे नव्हते. तो मुळातच लाजरा. त्याला एकाकी राहणे आवडत असे. त्यातून तो खूप विचार करणारा मुलगा. सतीशने रावसाहेबांचा फोटो मोठा करून आणला. 13व्या दिवसाच्या आमंत्रण पत्रिकांवर तो पत्ते लिहित बसला होता. मुकेशचे मन व्याकुळ झाले होते. सुमतीचा 35 वर्षाचा साथीदार तिला सोडून गेला होता. अस्थि विसर्जनाच्या दिवशी मुकेश एकटाच होईल म्हणून सुमती सतीशला म्हणाली, "तुम्ही सुद्धा मुकेश बरोबर श्रीरंगपट्टण येथील कावेरी नदीत अस्थि विसर्जन करून या." पण प्रशांतला बरे वाटत नव्हते. प्रशांत हा सतीश आणि नीरजा यांचा 1 वर्षाचा मुलगा. मुकेशनेच म्हटले, "नको आई, सतीशना घरीच राहू दे." त्या दिवशी सतीश मुकेश बरोबर गेला असता तर हे घडलेच नसते. नशीब हे कोणत्या रूपात, कोणत्या घटनेने बदलते ते सांगता येत नाही. मुकेश श्रीरंगपट्टणला जायला निघाला
तेव्हा रावसाहेबांचे मित्र जोशी वकील तिथे आले. जोशी वकील सुद्धा रावसाहेबांसारखेच गप्पिष्ट, थट्टेखोर आणि हुशार. रावसाहेबांचा त्यांच्यावर फार विश्वास. मुन्ना, रावसाहेबांनी मृत्यूपत्र लिहिलंय. तू आणि नीरू केव्हा मोकळे आहात? आणखी 2 दिवस सोडून. मुन्ना, तुमच्या वडिलांच्या या घराशी संबंधित एक कागद हवाय. तो देशील? काका, मी आता निघालोय. नीरूला विचारा, ती देईल ना? मुकेशच्या जीवनात उठणारे वादळ तेच होते याची कुणाला कल्पना आली नाही. मुकेश श्रीरंगपट्टणला आला. आता त्याच्या दुःखाचा आवेग ओसरला होता. म्हणूनच तर मोठी माणसे स्मशान वैराग्य म्हणतात ना. कावेरी नदीच्या किनाऱ्यावर त्याच्यासाठी खोली तयार होती. नदीच्या पात्रात वडिलांच्या अस्थी सोडल्यानंतर मुकेश अंतर्मुख झाला. पाण्यात पाय सोडून लाटांबरोबर हेलकावत जाणाऱ्या त्या पानांकडे पाहत बसला. कावेरी ही कर्नाटकाची गंगा. रावसाहेबांना कर्नाटकबद्दल खूप अभिमान. त्यामुळंच तर ते दिल्ली सोडून कर्नाटकात आले होते. आपण आज आपल्या वडिलांच्या अस्थी विसर्जित केल्या. रावसाहेबांनीही आपल्या वडिलांच्या, त्यांनी त्यांच्या वडिलांच्या, असे पिढ्यानपिढ्या या कावेरीत अस्थिविसर्जन होत आले असेल. मुकेशच्या मनात विचार तरंगत होते. रावसाहेब हे मूळचे कावेरीच्या किनाऱ्यावरील गुंजाचे रहिवाशी. नंतर ते कुणीगलला गेले होते. गुंजा या ठिकाणी आता कुणीही नव्हते. कुणीगल मध्येही कुणी नव्हते. भारतीय संस्कृतीच मोठी विचित्र आहे. वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे आचार, विचार, विभिन्न वेशभूषा, पण सगळ्यांचे मूळ एकच. चपट्या नाकाचे आसामी, गोऱ्या रंगाचे पंजाबी, काळ्या रंगाचे दाक्षिणात्य, सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले काश्मीरी. एकमेकांचा संबंध नाही, पण तरी ते भारतीयच. वासंतीला ही बातमी कळवलेली होती. तिच्या पायाचे दुखणे कमी झाले असले तरी ती येऊ शकत नव्हती. तिच्या वडिलांचे घर मैसूरमध्ये असूनही मुकेश तिकडे गेला नाही. वासंतीने मुकेशला सुमतीला लंडनला घेऊन येण्याबद्दल कळवले होते. तिलाही थोडासा बदल होईल असे वासंतीला वाटले असावे. पण सुमती तर इथेच राहायचे म्हणत होती. मुकेश श्रीरंगपट्टणहून परतला तेव्हा दुपार टळून गेली होती. आम्हा झोपली असावी असे समजून तो थेट माडीवर गेला. जेवण झालेले नव्हते. भूक तर लागली होती. जोशी वकिलांची यायची वेळ झाली होती. मुकेशने बहिणीला हाक मारली. ताई, प्लेटमधून दहीभात पाठवशील का? तूही माडीवर ये. जोशी काका यायची वेळ झाली ना. मुकेशला कायद्याचे ज्ञान कमीच. हे मृत्यूपत्र वडिलांनी का लिहिले कुणास ठाऊक. सतीश या बाबतीत शहाणा. तोही बरोबर असावा असे मुकेशला वाटले. नीरजाने प्लेटमधून दहीभात आणला. तिच्याकडे पाहताच मुकेशला आश्चर्याचा धक्का बसला. तिचे सुजलेले डोळे, विस्कटलेले केस, झोप नसल्यामुळं ओढलेला चेहरा आणि चुरगाळलेले पातळ. नीरजा तशी शिस्तीची, कोणत्याही प्रसंगी अशी दिसली नव्हती. वडिलांच्या मृत्यूमुळे तिची अशी अवस्था झाली काय, का आपल्यालाच तसा भास होतोय? मुकेश विचार करू लागला. नीरजाने श्रीरंगपट्टणमच्या प्रवासाबद्दल मुकेशला काहीच विचारले नाही. काहीही न बोलता ती निघून गेली. तेवढ्यात जोशी वकील माडीवर आले. मुन्ना, प्रवास कसा झाला? सगळं कार्य व्यवस्थित पार पडलं ना? होय काका, सगळं ठीक झालं. ताईनं तुम्हाला तो कागद दिला ना? त्याची गरज नव्हती. नंतर मी तिला फोन करून कळवलं सुद्धा. मुन्ना, रावसाहेब तसे फार शिस्तीचे. सगळे कागद त्यांनी व्यवस्थित ठेवले होते. मीच नीट बघितले नव्हते. ताई, तू आणि सतीश लवकर या, मुकेशने ओरडून सांगितले. मुन्ना, विशेष काही नाही, फक्त अर्ध्या तासाचं काम. मी मृत्यूपत्र वाचून दाखवतो. तुमचं काहीही म्हणणं असेल तर मला फोन करून बोलवा. सतीशला तर त्यातली सगळी माहिती आहेच. माझी गरजच पडणार नाही. पुढच्या अर्ध्या तासात त्याच्या आयुष्यात उलतापालत होईल असे त्याला वाटले नव्हते. नीरजा आणि सतीश माडीवर आले. मुकेश अजून दहीभात खात होता. जोशी वकील मृत्यूपत्र वाचून दाखवित होते. मुकेशला कायद्याच्या भाषेचा अर्थ कळत नव्हता. काका, मुख्य मुद्दे तेवढे सांगा. मुन्ना, रावसाहेबांनी असं लिहिलंय बघ. बँकेत ठेवलेल्या सगळ्या एफडी मधला अर्धा वाटा नीरजाला मिळायला पाहिजे. सतीशने विचारले. उरलेला अर्धा वाटा, सगळी आभरणं, आत्ताचं राहतं घर सुमतीला मिळायला हवं. पुढं ते कुणाला मिळायला हवं ते तिच्या इच्छेवर अवलंबून आहे. मुकेशला काहीच कळाले नाही. सतीश सावरून बसला. आणि बाकीची संपत्ती?
आणि बाकीचं सगळं मुकेशच्या नावानं केलं आहे. म्हणजे हे मुकेश गारमेंट्सचे शेअर्स, कुर्गमधला कॉफीचा मळा, दिल्लीतलं घर, इथलं जयनगरमधलं घर, सगळं काही मुन्नाच्या नावावर व्हायला हवं. त्यातले 5 लाख रुपये रामलाल ड्रायव्हरला द्यायला हवेत. सगळे गप्प बसले होते. स्मशान शांतता पसरली होती. नीरू आणि मुकेश काहीच बोलले नाहीत. सतीशने त्या शांततेचा भंग केला. बँकेत किती रक्कम आहे? जवळजवळ 50 लाख. म्हणजे नीरूला फक्त 25 लाख मिळणार की काय? होय. शिवाय रावसाहेबांनी असंही लिहिलंय की त्यांनी त्यात जे जे लिहिलंय तसंच त्या त्या व्यक्तीला मिळालं पाहिजे. याचा अर्थ काय? सतीशने विचारले. नीरूला दिलेलं घर, सोन्याची आभरणे, कार, वासंतीला लग्नात दिलेलं सोनं, सतीशला प्रॅक्टिससाठी म्हणून दिलेले 10 लाख रुपये, हे सगळं ज्यांचं त्यांचं. सतीश म्हणाला, हे बरोबर नाही. त्याच्या आवाजात निराशा डोकावत होती. सतीश, इथं बरोबर की चूक याचा प्रश्नच नाही. सुमतीच्या वाट्याची संपत्ती त्या कुणाच्याही नावे करू शकतात. तीच वाटेल तेवढी आहे ना. सामान्यपणे आई आपल्या मुलींच्या नावेच करत असते. मुन्नाला खूप काही दिलं असल्यानं सुमती नीरूच्या नावानंच करेल. पण सासूबाईंनी तसं लिहून दिलं तरच ते शक्य आहे. होय. हे सगळे असह्य होऊन सतीशने विचारले, उरलेल्या संपत्तीची किंमत काय होईल? जोशी वकील सावध झाले. सतीश, तुला व्यवहार चांगला कळतो. त्याची किंमत तूच कर. जवळजवळ 20 कोटी होईल. थोडी जास्तच होईल. उद्योग तेजीत चाललाय. नीरजा काहीच बोलली नाही. तिने मुकेशकडे बघितले. आतापर्यंत मुकेश काहीच बोलला नव्हता. तो अस्वस्थ झाला होता. पैशाच्या बाबतीत नीरजा किंवा मुकेश यांच्यापैकी कुणीच एवढे खोलात जाऊन बोलले नव्हते. मुकेशनेच विचारले, काका, बाबांनी माझ्या नावाने लिहिलेल्या संपत्तीतला अर्धा वाटा ताईला मिळेल काय? तुझी इच्छा असेल तर तसं लिहून दे. सतीश, आता तरी सगळं ठीक झालं ना? जोशी वकिलांना परिस्थितीचे गांभीर्य समजले. ते म्हणाले, तुम्ही सगळे बसून विचार करा. 1 रुपया सुद्धा आई लेकांना वेगळं करतो म्हणतात. भावनेच्या आहारी न जाता सुमती बरोबर बसून सगळा विचार करा आणि मग मला कळवा. जोशी वकील जाण्यासाठी उठले. आता त्या खोलीत ते तिघेच होते. आई वडिलांच्या संपत्तीबद्दल सतीश समाधानी दिसत नव्हता. नीरजा काहीच बोलत नव्हती. रावसाहेबांनी असं का केलं? खरं म्हणजे अर्धा वाटा मुकेशला आणि अर्धा वाटा नीरजाला मिळायला हवा होता. मुकेशला वाईट वाटले. सतीश असमाधानी होता. त्यामुळे तो आपल्या ताईला काही त्रास देणार नाही ना, असे त्याला वाटू लागले. ताई, बाबांनी असं का केलं ते मला माहीत नाही. तुझ्याजवळ काही बोलले होते का? नीरजाने मानेनेच नाही म्हणून सांगितले. मुकेशने मृत्यूपत्रावरची तारीख पाहिली. रावसाहेबांच्या मृत्यूच्या फक्त 1 आठवडा आधी त्यांनी मृत्यूपत्र लिहिले होते. ताई, हे काय नवीन प्रकरण? तुला काय पाहिजे ते सरळ सांग. आपण दोघं एकाच रक्ताचे, लहानपणापासून एकत्र वाढलो. या संपत्तीपायी भांडणं नकोत. मी तुला अर्धा वाटा देतो. आणखी पाहिजे असेल तर सांग, पण अशी अबोल होऊ नकोस, दुःखी होऊ नकोस. नीरजा बोललीच नाही. सुरा खुपसावा तशा स्वरात सतीश म्हणाला, मुन्ना, अर्धा वाटा लिहून द्यायला तुला हक्क नाही, कारण तू या संपत्तीचा वारस नाहीस. म्हणजे काय? म्हणजे तू सख्खा मुलगा नाहीस, पाळलेला मुलगा आहेस. पाळलेला. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कादंबरी वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. त्यामुळं प्रेरणा मिळते मित्रांनो.